लखित हे आत्मस्वरूप निज भये तत्काल निहाल. आदिनाथ समारंभान श्री ज्ञानराज मध्यमान अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. आदिनाथंच मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिणीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवंच जोगं वंदे मुहुर्मुहुः. ज्ञानेशं नामदेवंच एकनाथं तथैव च तुकारामं तथा वंदे वारकरी परंपरां. भगवान पंढरीश परमात्मा, अखिल संतांची मांद्याळे भगवत पूज्यपाद आद्य श्री गुरु शंकराचार्य आणि पंडित निश्चलदासजींच्या कृपाशीर्वादाने आपण या 7व्या प्रकाशाचं चिंतन करीत असताना जी आसत ख्याती आहे त्याच्यामध्ये मुख्य जे आहे ते माध्यमिक मताचा शून्यवादी बौद्ध, त्याच्यामध्ये हे पुन्हा 3 प्रकार केले. एक तांत्रिकांनी मानलेली आसत ख्याती आणि आता एक वेगळेच आणखी एक आसत ख्याती मानणारे, त्याविषयीचा जो विचार आहे तो आपल्याला पाहत असताना काल ज्या माध्यमिक मताचं शून्यवादी बौद्ध आहे त्यांनी असत ख्यातीची जी रीती सांगितली तिचा विचार करीत असताना असत ख्यातीवादामध्ये त्यांच्या मतामध्ये सगळं जे आहे ते शून्य आहे, सर्वम शून्यम शून्यम. मग ते सांगतात की ही जी असत ख्याती आहे ही असत ख्याती त्यांच्या मतामध्ये हे नास्तिक बौद्धांची ख्याती आहे आणि सिद्धांती सांगतात की ही जी असत ख्याती आहे ती सर्वथा युक्ती अनुभवाने रहित आहे. श्रुतीप्रमाण त्याला ते देतात परंतु युक्त्याने अनुभवाचे विरुद्ध आहे आणि श्रुतीचा सुद्धा विचार केला तर समन्वयात्मक पद्धतीने ती श्रुती त्याचे तात्पर्य हे या सिद्धांत मताला अनुकूलच आहे, बौद्ध मताला अनुकूल नाही. आणि म्हणून ही जी असत ख्याती आहे, शून्यवाद्याची जी असत ख्याती आहे ती वेदमार्गाची प्रतिद्वंद्वी असल्यामुळे निराकरणी आहे. पण या ठिकाणी पंडित निश्चलदासजी सांगतात की हिचं निराकरण जरी केलं नाही तरी पण ही कोणाच्याही बुद्धीवरती आरूढ होत नाही. कारण विचार केला की सामान्य मनुष्यसुद्धा सांगेल की शून्य म्हणताना हे सगळं व्यवहाराची संगती, हे तुमचं जे म्हणणं आहे हे वदतु व्याघात नावाच्या दोषाने आहे. असं जरी असलं तरी पण ब्रह्मसूत्रामध्ये आचार्यांनी या मताचं खंडन केलेलं आहे म्हणून ही ख्याती खंडनीय आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो शून्यवादी माध्यमिक मताचा जो बौद्ध आहे त्याचं असं म्हणणं आहे की सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ असतरूप आहेत. शुक्तीवरती रजतच असत आहे किंवा रज्जूवरती सर्पच असत आहे असं नाही, तर रज्जूही असत आहे, शुक्ती असत आहे, तिला जाणणारा ज्ञाताही असत आहे. आणि मग वेदांत मतामध्ये निर्धिष्ठान भ्रम होत नाही, पण शून्यवाद्याच्या मतामध्ये असत असलेल्या अधिष्ठानामध्ये असत असलेल्या पदार्थाचा भ्रम होतो, अर्थात निर्धिष्ठान भ्रम होतो. यावरूनच ज्ञाता ज्ञान हे सगळे असत आहेत आणि म्हणून या असत ख्यातीवाद्याचं खंडनही शारीरिक भाष्यामध्ये भगवत पूज्यपाद आचार्यांनी 2ऱ्या अविरोध अध्यायामध्ये विस्ताराने केलेलं आहे आणि ही ख्याती अनुभवाच्या सुद्धा विरुद्ध आहे. शून्यवादामध्ये सर्व अवस्थेमध्ये शून्यच असेल तर मग कोणताही व्यवहार होऊ नये आणि व्यवहार तर होताना दिसत आहे. जर व्यवहार होताना दिसत असेल तर मग शून्याच्या ठिकाणी व्यवहार होत नाही, मग शून्यच असेल तर मग जलाधिकांचं प्रयोजन काय आहे? वेगवेगळं भिन्न रूपाने त्या जलाधिकांना मानलेलं आहे. जल आणि अग्नीचं प्रयोजन वेगळं जे आहे त्याचं काय प्रयोजन आहे विचारतात. कारण का सगळंच शून्य जर असेल तर मग अग्नी आणि जल यांचं जे परस्परामध्ये असलेलं प्रत्येकाचं भिन्न भिन्न प्रयोजन आहे ते राहणार नाही, ते होणार नाही. आणि मग अग्नी आणि जल सत्य असो किंवा मिथ्या असो, या ठिकाणी सांगतात सत्य अथवा सत्य आणि मिथ्या हे कुठेच नाही, कारण का सगळंच शून्य आहे. केवळ शून्यच सार आहे, तत्व आहे, एकरस आहे, त्याच्यामध्ये विशेष वगैरे काही नाही. आणि यदा कदाचित शून्याच्या ठिकाणी विशेष मानला तर शून्यवादाची हानी होईल. कारण का शून्य एक आणि त्याच्यामध्ये असलेला विशेष एक, म्हणजे शून्याची सिद्धी करायला गेला तर शून्याची सिद्धी न होता शून्याची हानी होत आहे आणि विशेषाचीच सिद्धी होत आहे. म्हणून विशेष जर मानला
तर तो शून्याहून भिन्न आहे असं जर मानलं, तो शून्याहून जो भिन्न विशेष मानला, तर मग तो शून्याहून भिन्न आहे की शून्यामध्ये विशेष आहे, असे दोन विकल्प करून त्याला विचारतात. कारण का, शून्याहून विलक्षण म्हटल्यानंतर हा जो त्या विलक्षणतेमुळे व्यवहाराचा भेद होतो तो सिद्ध होत आहे. आणि विशेष आणि व्यवहार आणि व्यवहाराचा कर्तासुद्धा पारमार्थिक दृष्टीने त्या असत ख्यातिवाद्याच्या मतामध्ये तो असत आहे, शून्यरूप आहे. आणि यामुळे ते सांगतात की विलक्षण मानल्यामुळे या शून्याची हानी होत नाही आणि संपूर्ण व्यवहार संभवतो. परंतु हे त्या शून्यवाद्याचं म्हणणं संभवत नाही. कारण का, शून्यामध्ये विशेष म्हणणं हे म्हणणं विरुद्ध आहे. कारण का, विशेषवाला जर शून्य म्हणलं तर शून्याची हानी होते, आणि शून्य म्हटलं तर विशेष मानल्यामुळे जी व्यवहाराची जी काही भेदाची संगती लागली होती ती लागत नाही, त्या भेद व्यवहाराचा असंभव होत आहे. अशा रीतीने केवळ शून्य म्हटल्यामुळे कोणताही व्यवहार होणार नाही शून्यामध्ये. म्हणून हे शून्यवाद्याचं म्हणणं असंभवनीय आहे, संभव नाही. हे शून्यवादी माध्यमिक मताचं मत झालं. आता या असत ख्यातिवादामध्ये आणखी दुसरा जो पक्ष आहे, ज्याला तांत्रिक रीतीने ते असत ख्यातिवादाचं ज्यांनी कथन केलेलं आहे. आता पहिल्या मतामध्ये अधिष्ठानही शून्य आहे आणि आद्यस्थ पदार्थही शून्य आहे. पण या तांत्रिक मतामध्ये अधिष्ठान शून्य नाही, अधिष्ठान सत्य मानलेलं आहे, पण जो पदार्थ आहे त्याच्यावरती भासलेला अधिष्ठानामध्ये तो असत आहे. मग या तांत्रिक मताने असत ख्याती जी मानलेली आहे त्यांच्या मतामध्ये सांगतात की शुक्त्याधिक व्यावहारिक पदार्थ तर असत नाही, ते सत्य आहेत. पण ब्रह्मज्ञानाचे विषय जे अनिर्वचनीय रजताधिक सिद्धांत मतामध्ये मानलेले आहेत ते मात्र असत आहेत, अनिर्वचनीय नाहीत. आणि व्यावहारिक रजताधिक तर आपापल्या देशामध्ये आहेत आणि सत्य आहेत, परंतु त्यांचा या शुक्तीवर किंवा अधिष्ठानामध्ये किंवा अधिष्ठानाशी कोणताही संबंध नाही. आणि अन्यथा ख्यातिवाद्याप्रमाणे शुक्तीमध्ये रजतत्वाची प्रचितीसुद्धा होत नाही. म्हणजे शुक्तीमध्ये शुक्तित्वाची प्रचिती यायला पाहिजे, पण रजताच्या ठिकाणी असलेल्या रजतत्वाची शुक्तीमध्ये म्हणजे अन्याच्या ठिकाणी असलेल्या धर्माची अन्याच्या ठिकाणी ही जी अन्यथा ख्याती आहे ती सुद्धा या मतामध्ये मानलेली नाही. आणि पुढे सांगतात अनिर्वचनीय रजताधिकांची सुद्धा उत्पत्ती शुक्तीमध्ये मानलेली नाही, म्हणजे अनिर्वचनीय ख्यातीसुद्धा मानलेली नाही. पण पुढे सांगतात आख्यातीसुद्धा मानलेली नाही. आख्यातीवादामध्ये किंवा मतामध्ये दोन प्रकारची ज्ञानं होतात. इदमांशामध्ये प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती. प्रत्यक्ष आणि स्मृती मिळून ही जी ज्ञानं होतात ती आख्यातीवादामध्ये मानलेली आहे. त्यांच्या मताप्रमाणे सुद्धा या ठिकाणी ही असत ख्याती या तांत्रिकांनी मानलेली नाही. पुढे सांगतात शून्यवाद्याप्रमाणे सुद्धा या ठिकाणी शुक्ती असत नाही, तसंच ज्ञाताही असत नाही, ज्ञानही असत नाही. तर मग शुक्ती, ज्ञाता, ज्ञान हे सगळे सत्य आहेत. पण दोषसहित नेत्राचा शुक्तीशी संबंध झाल्यामुळे शुक्तीचं ज्ञान होत नाही. मग काय होतं, शुक्तीच्या ठिकाणी असत असलेल्या रजताधिकांचं ज्ञान होतं. यद्यपि या मतामध्ये अन्यथा ख्यातिवादामध्ये शुक्ती देशामध्ये रजत असत आहे आणि कांता करामध्ये म्हणजे पत्नीच्या हातामध्ये किंवा बाजारामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये ते रजत आहे, ते सत्य आहे या दोन्ही मतामध्ये. परंतु अन्यथा ख्यातिवादामध्ये देशांतरस्थ असलेल्या सत्य रजताची प्रचिती रजतत्वाचं शुक्तीमध्ये भान होतं. आणि असत ख्यातिवादामध्ये देशांतरामध्ये असलेला रजत तर आहे, परंतु त्याचा जो धर्म आहे रजतत्व त्याचं मात्र शुक्तीमध्ये भान होत नाही, किंतु असत गोचर रजताचं ज्ञान होतं. याविषयी ते असत ख्यातिवादी सांगतात की शुक्तीच्या ठिकाणी रजताचं जे ज्ञान होत आहे ते त्याचा विषय शुक्तीही नाही आणि रजतही नाही. मग ज्या वेळेस दोनच पदार्थ असतात, एक अधिष्ठान आणि आद्यस्थ, मग हे दोन्ही जर त्या ब्रह्मज्ञानाचे विषय नसेल तर कोण आहे त्या ब्रह्मज्ञानाचा विषय? दोन्ही नाही म्हणजे कोण आहे? कोणीच नाही. याला म्हणतात की असत, म्हणजे न सत इति असत, म्हणजे सत्पदार्थ शुक्तीही नाही आणि रजतही नाही. मग जो असत आहे त्याला विषय करणारे हे ब्रह्मज्ञान असल्यामुळे याला असत ख्याती असं म्हणतात. शुक्तीपासून शुक्तीशी दोषसहित नेत्राच्या संबंधापासून
रजताचा जेव्हा भ्रम होतो तेव्हा त्या भ्रमात्मक ज्ञानाचा विषय शुक्ती नाही. कारण का, जर रजत भ्रमाचा विषय शुक्ती असेल तर मग इयम शुक्ती असा त्या भ्रमाचा आकार असायला पाहिजे किंवा असं ज्ञान व्हायला पाहिजे. पण इयम शुक्ती असं भ्रमात्मक ज्ञान न होता इदम रजतम अशा स्वरूपाचं ज्ञान होत आहे. याचा अर्थ त्या रजताच्या भ्रमाचा विषय शुक्ती नाही. आणि जर शुक्तितरूप विषय धर्माचं दोषबलाने जर भान होत नसेल तर मग सामान्य अंश जो आहे तो त्या रजत भ्रमाचा विषय जर मानलं तर तो इदम अंश जो सामान्य अंश आहे तो फक्त इयम किंवा इदम किंवा आयम वेगवेगळ्या भ्रमामध्ये त्याचं पुल्लिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग या रूपाने आपण हे समजून घ्यायचं. आता शुक्ती स्त्रीलिंग असल्यामुळे इयम एवढंच भ्रमात्मक ज्ञान व्हायला पाहिजे किंवा इदम रजतम तर रजतम न होता केवळ इदम असं ज्ञान व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. यावरून भ्रमाचा विषय शुक्ती नाही आणि भ्रमाचा विषय रजत पण नाही. का नाही याचं विश्लेषण सांगताना असत ख्यातिवादी सांगतात, पूर्ववर्ती देशामध्ये रजत नाही. रजत कुठे आहे? अन्य देशामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये आहे, बाजारामध्ये किंवा पत्नीच्या हातामध्ये आहे. पूर्ववर्ती देशामध्ये रजत नाही म्हणून ते रजत त्या ब्रह्मज्ञानाचा विषय नाही. बरं, बाजारातील रजताशी नेत्राचा संबंधच नाही तर ते विषय कसं होईल? तर तेही विषय नाही. अशा रीतीने त्या रजत ब्रह्माला विशेष नाही, शुक्तीही विषय होत नाही आणि रजतही विषय होत नाही. आणि अशा ज्ञानाला आम्ही काय म्हणतो? असत ख्याती म्हणतो. आणि ज्या वेळेस अधिष्ठान शुक्तीचं ज्ञान होतं ते ज्ञान झाल्यानंतर जी अनुभूती येते की इह कालत्रये अपि रजतम नास्ति, इह नाम शुक्तौ, शुक्तीच्या ठिकाणी तिन्ही कालामध्ये रजत नाही किंवा नव्हतं. मग इथे जी रजताच्या अभावाची प्रतीती येते तिथे रजत ब्रह्म निर्विषयक असल्यामुळे असत गोचरस्ती प्रचिती होत असल्यामुळे याला असत ख्याती म्हटलेलं आहे. आणि असताला विषय करणारे जे ज्ञान आहे त्याला असत ख्याती असं म्हणतात. अशी या तांत्रिकांनी असत ख्याती मानलेली आहे. हे झाले तांत्रिक असत ख्याती मानणारा दुसरा पक्ष. आता या असत ख्याती मानणारा तिसरा जो पक्ष आहे न्यायवाचस्पत्यकाराच्या रीतीने असत ख्यातीचं त्यांनी जे कथन केलेलं आहे त्याचा विचार आता या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे की ही तिसरीच असत ख्याती आहे. त्याविषयी पहा, कोई असत ख्याती इस रीती से कहे. आता हे तिसरीच असत ख्यातीवादी असं म्हणतात की शुक्तीशे नेत्र के संबंध ते रजत भ्रम होवे हे. शुक्तीशी नेत्राचा संबंधापासून रजताचा भ्रम होतो, याते रजत भ्रम का विषय शुक्ती हे. यावरून रजत भ्रमाचा विषय शुक्ती आहे, परंतु शुक्ति में शुक्तित्व और शुक्तित्व का समवाय दोनों दोषते भाषे नहीं. परंतु शुक्तीमध्ये शुक्ती जी आहे ती शुक्तित्व धर्माने विशिष्ट आहे, युक्त आहे. पण शुक्तीचं शुक्तित्व रूपाने ज्ञान न होता काय होतं आहे? शुक्तीच्या ठिकाणी शुक्तित्वाचा समवाय दोनो दोष ते भाषे नाही. शुक्तीमध्ये शुक्तित्व आणि शुक्तित्वाचा समवाय शुक्तीमध्ये दोषामुळे भासत नाही. मग काय भासत आहे ते सांगतात, किंतु शुक्ती में रजतत्व का समवाय भाषे हे. शुक्तीमध्ये शुक्तित्वाचा समवाय आहे, रजतत्वाचा समवाय नाही. पण दोषाच्या सामर्थ्याने शुक्तीमध्ये रजतत्वाचा समवाय भासत आहे. पुढे काय तुमच्या तिथे सो का तोय जो, तर जो न लिहिता तिथे लिहायचं सो रजतत्व का समवाय शुक्ती में है नहीं. रजतत्वाचा समवाय रजतामध्ये आहे, शुक्तीमध्ये नाही. शुक्तीमध्ये शुक्तित्वाचा समवाय आहे, याते असत ख्याती. असत ख्याती कशामुळे आहे? शुक्तीमध्ये शुक्तित्वाचा समवाय आहे, रजतत्वाचा नाही. मग नसलेल्या रजतत्वाचा समवाय शुक्तीमध्ये जर भासत असेल तर ही असतच कथन आहे, म्हणून याला असत ख्याती असं म्हणतात. रजतत्व प्रतियोगिक असं पाहिजे तिथे, तो कानाखोडा. रजतत्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगिक वाचताना थोडं वेगळ्या ढंगात वाचतो बरं का. रजतत्व प्रतियोगिक
शुक्ती अनुयोगिक समवाय असत है. मग असे थोडं जिथे थांबायला पाहिजे तिथे न थांबता मी थोडं पुढे गेल्यामुळं थोडं पुन्हा पाठीमागे आलो. रजतत्व प्रतियोगिक म्हणजे रजतत्व आहे प्रतियोगी आणि शुक्ती अनुयोगिक, शुक्ती आहे अनुयोगी. आता आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की यश अभाव हा सप्रतियोगी आणि यस्मिन अभाव हा स अनुयोगी. आता शुक्तीमध्ये कोणाचा अभाव आहे? रजतत्वाचा आहे का नाही? म्हणून रजतत्व झालं प्रतियोगी. मग रजतत्व प्रतियोगिक आणि कुठे आहे? शुक्तीमध्ये. शुक्ती झाली अनुयोगी. त्याचा अनुवाद न्यायघटित भाषेमध्ये केलेला आहे. ते सांगतात रजतत्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगिक समवाय असत हे. म्हणजे ज्या समवायाचं रजतत्व प्रतियोगी आहे आणि शुक्ती अनुयोगी आहे असा रजतत्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगिक समवाय अप्रसिद्ध आहे. मग प्रसिद्ध समवाय कसा आहे? रजतत्व हे कुठे आहे? रजताच्या ठिकाणी आहे. आणि शुक्तित्व कुठे आहे? शुक्तीच्या ठिकाणी. म्हणजे शुक्तित्व अनुयोगिक कुठे आहे? शुक्तीच्या ठिकाणी. मग शुक्तीच्या ठिकाणी शुक्तित्व आणि रजताच्या ठिकाणी रजतत्व. रजतत्व प्रतियोगिक रजत अनुयोगी आणि शुक्तित्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगी असा समवाय प्रसिद्ध आहे. परंतु आहे ना असा आत्ता बोललेला तो आहे, पण रजतत्व प्रतियोगी आणि शुक्ती अनुयोगी असा समवाय प्रसिद्ध नाही, तो असत आहे. ताकी ख्याती आणि असं कथन, ख्याती म्हणजे कथन किंवा प्रचिती, त्याला म्हणतात असत ख्याती कये. अशी असत ख्याती सांगितलेली आहे. रजतत्व प्रतियोगिक समवाय रजत में रजतत्व प्रसिद्ध आहे. रजतत्व प्रतियोगिक समवाय जो आहे तो रजतामध्ये रजतत्वाचा प्रसिद्ध आहे, शुक्तीमध्ये नाही, तो असत आहे. और शुक्ती अनुयोगिक समवाय शुक्ती में शुक्तित्व का प्रसिद्ध आहे. आणि शुक्ती अनुयोगिक समवाय जो आहे तो शुक्तीमध्ये शुक्तित्वाचा प्रसिद्ध आहे. परंतु या असत ख्यातीवादामध्ये रजतत्व प्रतियोगिक समवाय रजत अनुयोगिक प्रसिद्ध आहे. रजतत्वाचा जो प्रतियोगिक समवाय आणि तो कुठे आहे? रजताच्या ठिकाणी, अर्थात रजत अनुयोगिक प्रसिद्ध आहे, शुक्ती अनुयोगिक नाही. शुक्तीच्या ठिकाणी तो रजतत्वाचा प्रतियोगिक समवाय प्रसिद्ध नाही. पण या असत ख्यातीवादामध्ये रजतत्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगिक समवाय हे सांगतात. और जो शुक्ती अनुयोगिक समवाय प्रसिद्ध आहे. मग जो शुक्तीच्या ठिकाणी जो समवाय आहे तो कोणता आहे? सो शुक्तित्व प्रतियोगिक आहे. शुक्तित्व प्रतियोगिक समवाय शुक्ती अनुयोगिक समवायामध्ये किंवा शुक्तीमध्ये प्रसिद्ध आहे. आणि हे उलट सांगतात. थोडं बारकाईने पहा. अनुयोगी आणि प्रतियोगी या ठिकाणी समजले की मग सोपं आहे. फक्त काय आहे? शुक्तीच्या ठिकाणी शुक्तित्व आहे आणि त्या शुक्तित्वाचा अभाव हे सांगतात की शुक्तीच्या ठिकाणी शुक्तित्व भासत नाही, तर काय भासत आहे? रजतत्व भासत आहे. आणि म्हणून रजतत्व कुठे भासत आहे? जिथे त्याचा अभाव आहे तिथेच. मग रजतत्व प्रतियोगिक म्हणजे रजतत्व प्रतियोगी झालं कुठे? शुक्तीमध्ये, म्हणजे शुक्ती झाली अनुयोगी, असं या ठिकाणी त्यांचं कथन आहे. याला असत ख्याती असं म्हणतात. इस रीति से रजतत्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगिक समवाय अप्रसिद्ध होणे ते असत आहे. अशा रीतीने रजतत्व प्रतियोगी आहे आणि शुक्ती अनुयोगी आहे असा रजतत्व प्रतियोगिक शुक्ती अनुयोगिक समवाय अप्रसिद्ध असल्यामुळे असत आहे. आणि त्याचीच ताकी प्रतिती को असत ख्याती कये. आणि त्याचंच ज्ञान होणं म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी रजतत्वाचं ज्ञान होणं याला म्हणतात असत ख्याती. शुक्ती ज्याका अनुयोगी कये धर्म होवे सो शुक्ती अनुयोगी कये हे. आता शुक्ती अनुयोगी कशाला म्हणायचं की सांगतात शुक्ती ज्याचा अनुयोगी कये धर्म होवे हे. हा धर्मी आहे ना, तिथे काय तुमच्यात? शुक्ती ज्याचा अनुयोगी अर्थात कये धर्मी होवे हे म्हणजे शुक्ती धर्मी आहे आणि शुक्तित्व धर्म आहे असं. इथे जरी वाक्य नसेल तरी पण शुक्ती धर्मी आहे आणि त्याचा धर्म कोणता आहे? मग शुक्तित्व. म्हणून या ठिकाणी
अनुयोगी ज्याच्या ठिकाणी हे सांगायचं आहे, धर्म सांगायचा आहे, तो धर्मी, याला म्हणतात अनुयोगी. सो शुक्ती अनुयोगी कैये, धर्मी होवे हे, सो शुक्ती अनुयोगी कैये, म्हणून त्याला म्हणतात शुक्ती अनुयोगिक. रजतत्व जिसका प्रतियोगी होवे सो रजतत्व प्रतियोगी कैये, आणि रजतत्व ज्याचा प्रतियोगी आहे त्याला म्हणतात रजतत्व प्रतियोगिक. भावयः, हे याचा भाव असा आहे, सांगतात केवळ समवाय प्रसिद्ध आहे. केवळ जो समवाय आहे म्हणजे गुणगुणी, जाती, व्यक्ती, क्रिया, क्रियावान, हा जो समवाय आहे तो प्रसिद्ध आहे. परंतु रजतत्व प्रतियोगिक समवाय भी रजत में प्रसिद्ध आहे. जो समवाय आहे प्रसिद्ध, तो कसा प्रसिद्ध आहे? रजतत्व प्रतियोगी आहे ज्याचा, असा समवाय सुद्धा प्रसिद्ध आहे. कुठे आहे तो? रजतामध्ये प्रसिद्ध आहे, शुक्तीमध्ये नाही. और शुक्ती अनुयोगी समवाय भी शुक्तित्व धर्मन का शुक्ती में प्रसिद्ध है. शुक्तित्व असल्या, शुक्तित्व धर्मन का शुक्ती में प्रसिद्ध आहे. आणि शुक्ती अनुयोगी समवाय सुद्धा कोणाचा आहे? शुक्तित्व धर्माचा. कुठे आहे? शुक्तीमध्ये प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध रजत मे वाचलं ना मी, या तिथं चुकून झाले ते, तर मे प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध समवाय में समवायत्व धर्म है, आणि प्रसिद्ध समवायामध्ये समवायत्व धर्म हे. रजतत्व, आता पुढचं थोडंसं बघा बरं का, त्याचे थांबा. प्रसिद्ध समवायामध्ये समवायत्व धर्म हे. जो प्रसिद्ध समवाय आहे त्याच्या ठिकाणी समवायत्व धर्म आहे. आता पुढचं वेगळं वाक्य आहे. रजतत्व प्रतियोगिकत्व समवाय भी, ते तिथलचा भी खोडायचा आहे पहिला. कुठालचा? रजतत्व प्रतियोगिकत्व भी, तो भी खोडायचा. आणि तो भी कुठे लिहायचा? समवाय भी इथे लिहायचा. म्हणजे वाक्य कसं होईल? रजतत्व प्रतियोगित्व समवाय भी, तिथं भी तो मै खोडायचा. आणि पुढे लिहायचं रजतमय प्रसिद्ध है असं लिहायचं. भीच्या पुढे लिहायचं रजतमय प्रसिद्ध है. तैसे, आता पुढे शुक्त्यानुयोगिकत्व, पुढचा भी खोडायचा. समवाय भी खोडायचा. समवाय भी, हा तो मे खोडायचा. आणि भी शुक्ती में पुढे लिहायचं शुक्ती में प्रसिद्ध है. आता दुरुस्त केलेलं वाक्य वाचतो पहा. रजतत्व प्रतियोगित्व समवाय भी रजत में प्रसिद्ध है, तैसे शुक्ति अनुयोगिकत्व समवाय भी शुक्ति में प्रसिद्ध है. रजतत्व प्रतियोगी आहे ज्याचा, असा समवाय सुद्धा, समवाय भी म्हणजे समवाय सुद्धा कुठे प्रसिद्ध आहे? रजतामध्ये प्रसिद्ध आहे. तैसे तसा शुक्ती अनुयोगिकत्व समवाय सुद्धा कुठे प्रसिद्ध आहे? शुक्तीमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु रजतत्व प्रतियोगिकत्व आणि शुक्ती अनुयोगिकत्व, इथे कॉमा दिला तरी आणखी समजायला सोपं जाईल. रजतत्व प्रतियोगिकत्व कॉमा शुक्ति आणि अनुयोगिकत्व दोनों धर्म एक स्थान में समवाय में अप्रसिद्ध है होने ते शुक्ति अनुयोगिकत्व विशिष्ट, रजतत्व प्रतियोगिकत्व विशिष्ट समवाय अप्रसिद्ध होने ते असत है. परंतु रजतत्व प्रतियोगिकत्व म्हणजे रजतत्व हे प्रतियोगी आहे आणि शुक्ती अनुयोगिकत्व असे जे दोन धर्म आहेत ते एका ठिकाणी समवायामध्ये अप्रसिद्ध असल्यामुळे शुक्ती अनुयोगिकत्व विशिष्ट, शुक्ती अनुयोगिकत्व हे विशिष्ट आहे आणि रजतत्व प्रतियोगिकत्व विशिष्ट जो समवाय आहे तो अप्रसिद्ध आहे. मग समवाय कसा प्रसिद्ध आहे? तर मग असे सांगितल्याप्रमाणे तर तो असा आहे की शुक्तित्व प्रतियोगिकत्व शुक्ती अनुयोगिक समवाय प्रसिद्ध आहे आणि रजतत्व प्रतियोगिक रजत अनुयोगिक समवाय हा प्रसिद्ध आहे. आणि प्रसिद्ध कसा नाही तर सांगतात शुक्ती अनुयोगिकत्व विशिष्ट
रजतत्व प्रतियोगिकत्व विशिष्ट समवाय अप्रसिद्ध असल्यामुळे असत है, तो असत आहे आणि त्या असताचंच कथन करणं ताके ख्याती, असत ख्याती कहिये हे त्याचं कथन त्याला असत ख्याती म्हणतात. यह न्यायवाचस्पत्यकारका मत, हे न्यायवाचस्पत्यकार जे आहेत कारका त्यांचं मत आहे. इस रीतीचे अधिष्ठान को मानिके, अशा रीतीने अधिष्ठानाला मानून असत ख्याती दोन प्रकारचे मानलेले आहे. ती कशी तर त्याचं विवेचन आता थोडक्यात सांगतात. एक तो शुक्ती अधिष्ठान में असत रजत की प्रचिती रूप है. आता पहिल्यापासून सांगतो बरं का. पहिली असत ख्याती आहे माध्यमिक शून्यवादी मताचा बौद्ध, त्याच्यामध्ये शुक्ती असत आहे, रजतही असत आहे, एवढंच नाही सगळेच पदार्थ असत आहे, ती पहिली असत ख्याती. दुसरी असत ख्याती अधिष्ठान शुक्ती ही सत्य आहे व्यवहारामध्ये, परंतु तिच्यावरती भासलेलं रजत हे मिथ्य आहे. मग ही तुमची असत ख्याती कशी तर त्या भ्रमात्मक रजत भ्रमाचा विषय शुक्तीही नाही, कारण शुक्ती जर विषय झाला तर इयम शुक्ती असा भ्रमाचा आकार असायला पाहिजे, तर तसा आकार होत नाही. बरं, रजत का विषय नाही, कारण रजत त्यांच्या मतामध्ये सांगितलेलं आहे की व्यावहारिक हे जे रजत आहे ते कुठे आहे, बाजारामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये आहे. बरं, त्याच्याशी नेत्रेंद्रियाचा संबंधही नाही आणि पूर्ववर्ती देशामध्ये म्हणजे जिथे शुक्ती आहे तिथे रजत आहे का, तिथे रजत नाही, ते बाहेर बाजारामध्ये आहे दुकानामध्ये आणि त्याच्याशी तर नेत्रेंद्रियाचा संबंध नाही, म्हणजे तेही या भ्रमात्मक ज्ञानाचा विषय नाही. मग कोण विषय आहे, कोणीच नाही. म्हणून ही सुद्धा या तांत्रिक मतानुसार असत ख्याती आहे. आणि तिसरी जी असत ख्याती आहे ती न्याय वाचस्पतीच्या मताने, वाचस्पत्यकारक जे आहेत त्यांचं मत असं आहे. आत्ता आपण पाहिलं की शुक्तीच्या ठिकाणी शुक्तित्व प्रतियोगिक, शुक्ती अनुयोगिक असं ज्ञान व्हायला पाहिजे, पण शुक्तीच्या ठिकाणी रजतत्वाची प्रचिती येणं, रजतत्व प्रतियोगिकत्व अशी जी अनुभूती येणं किंवा ज्ञान होणं ही सुद्धा असत ख्याती आहे. कारण का शुक्तीच्या ठिकाणी रजतत्व कधीच तुम्हाला अनुभवला येणार नाही, त्याच्या ठिकाणी काय अनुभवलं येईल, शुक्तित्व येईल. आणि रजतत्व कुठे येईल, रजताच्या ठिकाणी. मग रजताच्या ठिकाणी रजतत्वाची अनुभूती किंवा ज्ञान न होता ते शुक्तीच्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. म्हणून ही जी होणारी प्रतीती आहे याला म्हणतात असत ख्याती. त्याचंच विवेचन कथन हे न्यायघटित भाषेमध्ये करतात की शुक्ती अनुयोगिकत्व विशिष्ट आणि रजतत्व प्रतियोगिकत्व विशिष्ट जो समवाय आहे त्या रूपाने प्रचिती येणं याला म्हणतात असत ख्याती. आणि ही या ठिकाणी सांगतात. आता पहिले सांगतात की दोन प्रकारची असत ख्याती कोणती, एक तो शुक्ती अधिष्ठान में असत रजत की प्रचिती रूप, म्हणजे शुक्ती अधिष्ठान सत्य आहे आणि तिथे असत असलेल्या रजताची प्रचिती येणं ही एक ही झाली असत ख्याती पहिली. आणि दुसरी शुक्ती में असत रजतत्व समवाय की प्रचिती रूप करायची, ते रूपची असत ख्याती आहे ही, म्हणजे ही तिसरी आणि याच्या अगोदरची पहिली म्हटली ती दुसरी, अशा त्रिविध प्रकारची असत ख्याती आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहे. आता द्विविध असत ख्यातीवाद का खंडन. पहिल्याचं खंडन करण्याची आवश्यकता आहे का, शून्यवाद्याचं ते झालेलंच आहे खंडन, त्याचं निराकरण करण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्याचा विषय सोडून दिला. आता जो दुसरा आणि तिसरा आहे या दोन असत ख्यातीवाद्याचं खंडन या ठिकाणी सांगतात. द्विविध असत ख्यातीवाद का खंडन, दोनों असंगत है. हे दोन्ही मत असत ख्यातीवाद्यांचे असंगत आहे. तांत्रिकाचंही मत असत आहे आणि वाचस्पत्यकारकाचं सुद्धा मत असत आहे. काय ते कारण की जो असत ख्याती माने ताको यह पूछे, जे असत ख्याती मानतात ना त्यांना हे विचारलं पाहिजे. काय विचारलं पाहिजे, आता विकल्प करून विचारतात बरं का. असत ख्याति या वाक्य में आबाध्य विलक्षण असत शब्द का अर्थ है अथवा असत शब्द का निस्वरूप अर्थ है. त्याला विचारलं की तुम्ही असत ख्याती म्हणता पण त्या असत शब्दाचा अर्थ काय आहे. आबाध्य विलक्षण, असत म्हणजे काय, ज्याचा बाध होत नाही त्याच्याहून विलक्षण असत आहे, किंवा असत शब्दाचा अर्थ निस्वरूप आहे, म्हणजे ज्याला कोणतंही स्वरूप नाही असा त्या असत शब्दाचा अर्थ आहे. आता दोन विकल्प केले तर हा असत ख्यातीवादी म्हणेन असत शब्दाचा अर्थ आहे निस्वरूप, म्हणजे दुसरा विकल्प म्हणेन काय, असत शब्द का अर्थ निस्वरूप आहे. तर हे त्याचं म्हणणं
वदतु व्याघात नावाच्या दोषाने युक्त आहे. असत शब्द का अर्थ निस्वरूप है असं जर म्हणेल तव म्हणजे तर मुखे मे जिव्हा नास्ती, मे मुखे जिव्हा नास्ती, माझ्या मुखामध्ये जीभ नाही. मग तू बोलतो कसा? जीभ नसेल तर तू बोलतो कसा? आणि असेल तर माझ्या मुखामध्ये जीभ नाही असं म्हणतो कसं? इस वाक्य की नाही या वाक्याप्रमाणे आसत ख्याती वादका अंगीकार निर्लज्ज का हे. म्हणजे असं म्हटल्याप्रमाणे असं म्हणायचं म्हणजे हे जे आहे ना यासाठी एक शब्दाचा प्रयोग या ठिकाणी करतो की इस वाक्य की नाही या वाक्याप्रमाणे असत ख्याती वादका अंगीकार, असत ख्याती वादाचं कथन हे निर्लज्ज का हेतू हे निर्लज्जाचा हेतू आहे असंच म्हणावं लागेल. कारण का ज्या मताचं खंडन स्वतःच्या मताने होत आहे त्याचं प्रतिपादन कसं सिद्ध होईल किंवा तो पक्ष कसा सिद्ध होईल काय आहे ते. कारण की सत्ता स्फूर्ती रहित को निस्वरूप कहे, ज्याच्या ठिकाणी सत्ताही नाही स्फूर्ती नाही त्याला आम्ही निस्वरूप म्हणतो. या ते सत्ता स्फूर्ती शून्य भी प्रतीत होवे, सत्ता स्फूर्ती रहित म्हणायचं आणि त्याचंही पुन्हा काय होतं प्रतीती म्हणजे ज्ञान होतं. म्हणजे सत्ता स्फूर्ती रहित म्हणण्याला काही अर्थ राहिला. या ते सत्ता स्फूर्ती शून्य भी प्रतीत होवे यह असत ख्यातिवाद कहे. असं जर असत ख्यातिवादी म्हणेल की सत्ता स्फूर्तीने रहित आहे आणि त्याची प्रचिती अर्थात ज्ञान होत आहे असं असत ख्याती म्हणत असेल तैसे सिद्ध होवे हे. तसंच त्या असत ख्यातीचं हे म्हणणं सिद्ध होत आहे. सत्ता स्फूर्ती शून्य की प्रचिती कहना विरुद्ध हे. तसं याचं म्हणणं सिद्ध होत आहे. हे कसं आहे की सत्ता स्फूर्तीने शून्य रहित आहे आणि त्याचंही ज्ञान होत आहे असं जे म्हणणं आहे हे विरुद्ध आहे. कसं विरुद्ध आहे ते सांगतात. या ते हे विरुद्ध असल्यामुळे तो पहिला जो विकल्प केला होता की निस्वरूप असत ख्याती असत शब्दाचा अर्थ आहे तर तो संभवत नाही. मग आता दुसरा विकल्प म्हणजे जे विकल्प केले होते त्यापैकी पहिला विकल्प आणि इथालचा दुसरा विकल्प. मग आता या ते अबाध्य विलक्षण असत शब्द का अर्थ कहे. जर मग असत ख्यातिवादी असत शब्दाचा अर्थ निस्वरूप संभवत नाही मग काय तर असत शब्दाचा अर्थ तर सांगतात अबाध्य विलक्षण हा असत शब्दाचा अर्थ आहे. असं जर म्हणतील तो अबाध्य विलक्षण बाध्य होवे हे की अबाध्याहून विलक्षण असेल तर त्याला काय म्हणावं लागेल बाध्य म्हणावं लागेल. बाध्य होवे हे अर्थात बाधके योग्य को बाध्य कहे हे. बाध्य कोणाला म्हणायचं की जो बाधाला योग्य आहे ज्याचा बाध होतो त्याला म्हणतात बाध्य. इस रीती से बाधके योग्य की प्रथिती असत ख्याती कहे. आणि अशा रीतीने बाधाला योग्य असलेल्याची प्रचिती अर्थात ज्ञान होणं कथन करणं हेच असत ख्याती असं म्हणतात. यह सिद्ध हुआ हे सिद्ध झालं. मग हे सिद्ध झाल्यावरती असत ख्याती सिद्ध झाली की अनिर्वचनीय ख्याती सिद्ध झाली. असत ख्याती सिद्ध होत नाही. कारण का सांगतात पा सोयी सिद्धांती का मत हे तर सिद्धांताचं मत आहे की बाद योग्य असलेल्या पदार्थाची प्रतीती येणं हे असत ख्याती नाही सिद्धांती म्हणजे अनिर्वचनीय ख्यातीचं म्हणणं आहे. काय आहे ते कारण की अनिर्वचनीय ख्याती सिद्धांत में है आणि हे अनिर्वचनीय ख्याती सिद्धांतामध्ये आहे. और बाद योग्य ही अनिर्वचनीय होवे. जो बाधाला योग्य आहे त्यालाच आम्ही काय म्हणतो अनिर्वचनीय म्हणतो. इस रीति से सिद्धांत से विलक्षण असत ख्यातिवाद है यह कहना संभवे नाही. म्हणजे बाद योग्य म्हणायचं आणि त्याला असत ख्याती म्हणायचं म्हणजे याला तर आम्ही अनिर्वचनीय ख्याती म्हणतो. मग बाद योग्य असून सिद्धांताहून वेदांत मातून विलक्षण असत ख्याती आहे असं म्हणणं यह कहना संभवे नाही हे म्हणणं संभवत नाही. आता हे म्हणणं कसं संभवत नाही तर हे आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे तुमचं म्हणणं संभवत नाही. वदतु व्याघात नावाच्या दोषाने युक्त आहे, श्रुतीशी विरुद्ध आहे, युक्तीशी विरुद्ध आहे आणि अनुभवाशी विरुद्ध असल्यामुळे हे असत ख्यातिवाद्याचं म्हणणं संभवत नाही.
मग असं म्हटल्यानंतर मग जो तिसरा त्या ठिकाणी पक्ष आला कोणता? आत्मख्यातीवादी. आता त्याच्या रीतीने या शुक्तीवरती भासलेल्या रजताची प्रचिती कशी येते किंवा रज्जूवरती भासलेल्या सर्पाची प्रचिती कशी येते तो त्याच्या पद्धतीने त्याचं मत सांगत आहे. ही आत्मख्याती कोणाची आहे? कोणाची? हा, योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध याची ही आत्मख्याती आहे. म्हणजे या क्षणिकवादी विज्ञान मताच्या बौद्धाच्या मतामध्ये बाह्य पदार्थ कुठेच नाही, सगळे पदार्थ कुठे आहेत? आतच, आणि आतच त्या पदार्थाचा आकार बुद्धी धारण करते, अशी ही आत्मख्याती आहे योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध त्याचं मत आहे. पाहायचं असेल तर पाहू आपण. पाहायचं का? हां, पाहूयात. काय आपल्याला हे सगळं माहितीच आहे. पा आत्मख्याती की रीती और खंडन. आता आत्मख्यातीची रीती सांगतात आणि त्याचं खंडनही करतात. आंतर पदार्थ माने आत्मख्यातीवादी का अभिप्राय. जे आतमध्ये पदार्थ मानतात, बाह्य पदार्थ नाहीत, बुद्धीच आतमध्ये पदार्थाचा आकार धारण करते असं जे मानतात त्या आत्मख्यातीवाद्याचा अभिप्राय हा आहे. काय? आत्मख्याती असंगत आहे. पहिलंच वाक्य सांगतात. ख्याती सांगायच्या अगोदरच पंडित निषिद्धाजी सांगतात की आत्मख्याती असंगत आहे. काय आहे ते? कारण की विज्ञानवादी के मत में आत्मख्याती हे, हा जो योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहे त्याच्या मतामध्ये ही आत्मख्याती सांगितलेली आहे. क्षणिक विज्ञान को आत्मवादी विज्ञानवादी आत्मा कहे. या क्षणिक वादी जो आहे तो विज्ञानवादी क्षणिक विज्ञानाला म्हणजे त्या बुद्धीला, क्षणिक जे आहे त्याला काय म्हणतात? हा आत्मा म्हणतो. तिसके मत में बाह्य रजत नाही आहे. त्यांच्या मतामध्ये बाह्य रजत नाही, बाह्य कोणताच पदार्थ नाही त्यांच्या मतामध्ये. किंतु आंतरविज्ञानरूप आत्मा हे, मग आतमध्ये जी विज्ञान अर्थात बुद्धी आहे तत्स्वरूप जो आत्मा आहे ती बुद्धीच त्या पदार्थाचा आकार धारण करते असा विज्ञानरूप आत्मा त्यांच्या मतामध्ये मानलेला आहे. ताका धर्म रजत हे, आणि त्याचा धर्म रजत आहे. मग दोष बल ते बाह्य प्रतीत होवे हे. आणि मग जर रजत आतमध्ये असेल तर बाह्य कसं दिसतं? तर दोषाच्या सामर्थ्याने आत असलेलं रजत बाह्य शक्तीच्या ठिकाणी ते प्रतीतीला येत आहे, त्याचं ज्ञान होत आहे. आता शून्यवादी माध्यमिक मताचा बौद्ध आणि विज्ञानवादी बौद्ध याच्यामध्ये काय भेद आहे बरं? काय भेद आहे? नाही तुम्ही नका सांगू, हे नवीन यांना सांगू दे. काय पुरुषोत्तम महाराज भेद आहे दोघांच्या मध्ये? हां हां हां, या दोघांमध्ये भेद एवढाच आहे की हा क्षणिकवादी बाह्य पदार्थ मानत नाही, म्हणजे दोघांच्या मध्ये बाह्य पदार्थ न मानण्यामध्ये समानता आहे. पण तो शून्यवादी कुठेच मानत नाही, बाह्यही नाही ना आतही नाही, पण हा आतमध्ये मानतो. एक थोडासा फरक आहे फक्त. तेच सांगतात बघा, शून्यवादी के मत में ना अंतर पदार्थ की सत्ता में किसी सुगत शिष्य का विवाद नाही. शून्यवादीच्या मता वाचून आतमध्ये जे पदार्थ मानलेले आहे, सत्ता म्हणजे त्यांचं जे अस्तित्व मानलेलं आहे, त्याच्यामध्ये किसी कोणत्याही सुगत अर्थात बौद्ध शिष्याचा विवाद नाही. शून्यवाद्याचा काय विवाद आहे? कारण त्याने आताही पदार्थ नाही मानला, तुम्ही मानताय म्हणून तो म्हणतो की या फक्त शून्यवाद्याशी हे मत थोडंसं विरुद्ध आहे. कारण का? त्यांनी कुठेच पदार्थ नाही मानला. बाकीचे जे तिघजण आहेत त्यांनी मानलेलं आहे, म्हणून त्यांच्याशी विरोध येत नाही, फक्त शून्यवाद्याशी काय होतो? विरोध येतो. बाह्य पदार्थ तो कोई माने है कोई नहीं माने है. बाह्य पदार्थ तर त्या बौद्धामध्ये काहींनी मानले आहेत, काहींनी मानलेले नाही, पण आंतरिक पदार्थ मात्र त्या शून्यवाद्याला सोडून त्या तिघांनी मानलेले आहेत. याते बाह्य पदार्थ की सत्ता में तो तिनका विवाद है. यावरून बाह्य पदार्थाच्या सत्तेमध्ये म्हणजे अस्तित्वामध्ये त्यांचा मात्र विवाद आहे, परंतु आंतरविज्ञान का निषेध शून्यवादी विना कोई नास्तिक करे नाही. आणि विज्ञानाचा निषेध शून्यवाद्याशिवाय अन्य कोणत्या या नास्तिक मतामध्ये नाही. फक्त या शून्यवाद्याने तेवढा आत्मधिक पदार्थ मानलेले नाहीत, बाकी या तिघांनी मानलेले, त्याच्यामुळे तिथे विवाद नाही. आंतरविज्ञान का निषेध शून्यवादी विना कोई नास्तिक करे नाही. डबल वाक्य आलं काय? नाही ना? याते आंतर रजत का विज्ञानरूप आत्मा अधिष्ठाने. मग आतमध्ये असलेल्या रजताचं विज्ञानरूप जो आत्मा आहे तो त्याचं काय आहे? अधिष्ठान आहे. ताका धर्म रजत आंतर आहे, आणि त्या आतमध्ये असलेल्या रजताचा
धर्म कोण आहे? रजत आतमध्ये आहे तो. आणि मग आत असलेला जो रजत धर्म तो दोष बल ते बाह्य की नाही प्रतीत होवे, तो बाहेरच आहे असा जणू काही आहे आतमध्ये, पण जणू काही दोषाच्या सामर्थ्याने बाहेर आहे. ते काय त्या रजताचं? हा, म्हणजे विज्ञानरूप जो आत्मा अधिष्ठान आहे ना त्याचा धर्म. हा, विज्ञानरूप आत्म्याचा धर्म रजत हा कुठे आहे? आतमध्ये आहे. आणि तो दोष बल ते बाह्य की नाही जणू काही बाहेर आहे, जणू काही इव असा प्रतीत होतो. ज्ञान ते रजत का स्वरूप से बाध नाही होवे. मग ज्ञानाने रजताचा स्वरूपाने बाध होत नाही. मग काय होतं? किंतु रजत की करा तिथे नसेल तर, किंतु रजत की बाह्यता का बाध होवे. रजताच्या स्वरूपाने बाध होत नाही, ते आतमध्ये आहे ना स्वरूपाने, पण बाह्य जे दिसत आहे ना त्या बाह्यतेचा बाध होत आहे, आंतरतेचा बाध होत नाही. अनिर्वचनीय ख्यातिवाद में रजत धर्मी का बाध पाहिजे. त्या अनिर्वचनीय ख्यातिवाद में अनिर्वचनीय ख्यातिवादामध्ये रजत धर्मीचा बाध और इदंतर बाह्य वृत्ती का बाध मानना होवे है. अनिर्वचनीय ख्यातिवादामध्ये रजत धर्मीचा बाध और इदंतर रूप जी बाह्य वृत्ती भासते तिचा सुद्धा बाध मानलेला आहे. और आत्मख्याती मत में आणि आत्मख्याती मतामध्ये मात्र रजत का तो बाध मानना होवे नाही. रजताचा तर बाध मानलेला नाही, म्हणजे आतमधल्या रजताचा बाध मानलेला नाही. कुठल्या मानलेला आहे? बाह्य देशामध्ये असलेल्या रजताचा बाध मानलेला आहे. और आत्मख्याती मत में रजत का तो बाध मानना होवे नाही. रजताचा तर बाध मानलेलं नाही. काय ते? कारण की शून्यवादी से भिन्न सकल सौगत के मत में पदार्थन की अंतर सत्ता में विवाद नहीं. याते स्वरूप से रजत का बाध मानना होवे नहीं. शून्यवादीहून जे काही भिन्न सौगत मत बौद्धाचे शिष्य आहेत त्यांच्या मतामध्ये पदार्थांची जी आंतरसत्ता आहे, म्हणजे आतमध्ये जे पदार्थ मानलेले त्याच्यामध्ये विवाद नाही. याते स्वरूप से रजत का बाध मानना होवे नाही. यावरून रजताच्या स्वरूपाने बाध होणार नाही. आतमध्ये तो आहेच पदार्थ, बाह्यतेचा बाध होईल फक्त. केवळ बाह्यतारूप वेदनता का बाध मानना होवे है. केवळ बाह्यतारूप जी वेदनता आहे तिचा बाध मानायला लागेल. याते अनिर्वचनीयवाद माने तो धर्मावर धर्मिका बाध कल्पन गौरव आहे. आणि यावरून मग आता ते आत्मख्यातीवादी सांगतात तुमच्या अनिर्वचनीय ख्यातीमध्ये बाह्य असलेल्या धर्मीचा आणि धर्माचा दोघांचाही बाध मानावा लागतो, पण आमच्या मतामध्ये फक्त बाह्य असलेल्या त्या रजताचाच बाध मानावा लागतो, आत असलेल्या रजत धर्माचा बाध मानावा लागत नाही. म्हणजे तुम्हाला दोन ठिकाणी बाध मानावा लागतो. तुमच्या मतामध्ये गौरव नावाचा दोष येतो. याते अनिर्वचनीय वाद में यावरून अनिर्वचनीय ख्यातीमध्ये धर्म आणि धर्मी दोघांच्या बाधाची कल्पना करावी लागते. म्हणून दोघांचा बाध मानल्यामुळे गौरव नावाचा दोष येतो. आणि आत्मख्याती मानेतो आणि आत्मख्याती मानली तो म्हणजे तर धर्मी के बाद विना, धर्मीचा बाध नाही, फक्त बाह्य असलेल्या धर्माचा बाध मानावा लागतो. धर्मी के बाद विना इदंतारूप धर्म मात्र के बाद कल्पना में लागवे. धर्मीचा बाध न मानता केवळ इदंतारूप जो धर्म आहे बाह्य त्याचाच बाध मानल्यामुळे लागव आहे. यह आत्मख्यातीवादी का अभिप्राय है. हे आत्मख्यातीवाद्याचं मत आहे. या मत में रजत आंतर सत्य है. या मतामध्ये रजत आतमध्ये सत्य आहे. ताकी बाह्य देश में प्रतीती भ्रम आहे. त्याची बाह्य देशामध्ये प्रतीती अर्थात ज्ञान हा भ्रम आहे. याते रजत ज्ञान में रजत गोचरत्व अंश भ्रम नाही. यावरून रजत ज्ञानामध्ये रजत गोचरत्व अंश भ्रम नाही. म्हणजे रजत ज्ञानामध्ये रजतत्व अंशाचा जो भ्रम होतो तर तो भ्रम नाही. किंतु रजत का बाह्य देशस्थ प्रतीती अंश में भ्रम है. रजताचा रजतत्व जो ज्ञान होतं तिथे भ्रमात्मक ज्ञान नाही. मग कुठे भ्रमात्मक ज्ञान आहे ते सांगतात. रजताचं बाह्य देशामध्ये ज्यावेळेस रजतत्वाचं ज्ञान होत आहे त्या अंशामध्ये भ्रम आहे. आंतर अंशामध्ये किंवा आंतरदेशामध्ये रजताच्या ठिकाणी रजतत्वाचं ज्ञान होणं या अंशामध्ये भ्रम नाही. बाह्य अंशामध्ये मात्र त्याचं ज्ञान होणं हे भ्रम आहे असं या आत्मख्यातीवाद्याचं म्हणणं आहे. त्याचं खंडनही थोडक्यातच आहे, ते आता पाहूनच घेऊ. आंतरपदार्थ मानी आत्मख्यातीवादी के मत का खंडन. आंतरपदार्थ मानणारे जे आत्मख्यातीवादी आहे त्यांचं खंडनच आहे. कसं आहे? यह मत भी समीचीन नाही. हे मत सुद्धा समीचीन नाही. का?
रजत आंतर आहे, रजत आत आहे, ऐसा अनुभव किसी को होवे नाही. रजत आतमध्ये असा अनुभव कोणाला येतो? म्हणजे अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि जर आतमध्ये भेटलं असतं तर मग तुझं आहे तुझं पाशी, बाकीचं इकडे तिकडे पळापळ करण्याची आवश्यकता आहे का? नाही ना, असा अनुभव कोणालाच नाही की रजत आतमध्ये आहे. हे अनुभवाने खंडन झालं. पुढे सांगतात, ब्रह्मस्थल में अथवा ब्रह्मस्थल में व यथार्थ स्थल में रजतादिकन की अंतरता किसी प्रमाण से सिद्ध होवे नाही. दुसऱ्या प्रमाणाने सांगतात, ब्रह्मस्थलाच्या ठिकाणी किंवा यथार्थ ज्या ठिकाणी रजत आहे त्या ठिकाणी रजतादिकांची अंतरता आहे ही कोणत्या प्रमाणाने सिद्ध होते? ब्रह्मस्थली रजत आत आहे हे कोणत्या प्रमाणाने सिद्ध झालं? कोणत्याच नाही. बरं, ज्या ठिकाणी सत्य रजत आहे बाह्य देशामध्ये, तिथे सुद्धा रजत बाह्य देशामध्ये नाही, रजत आतच आहे असं कोणत्या प्रमाणाने सिद्ध होत आहे? प्रमाणाने सिद्ध होत नाही, अनुभवाने सिद्ध होत नाही. बरं, युक्तीने, युक्ती देतात. काय युक्ती देतात? की सुख अधिक आंतरे, सुख अधिक आतमध्ये आहेत, हे आपल्याला सगळ्याला अनुभवाला येत आहे. आता एखादा म्हटला ना, तू खरं महाराज तुम्ही किती आनंदी आहेत, ते सांगतात अहो तुम्हाला काय माहिती, हे माझं मला माहिती. म्हणजे हा स्वसंवेद्य विषय, आतला विषय हा, तुम्हाला काय माहिती. तसं सुख अधिक आंतरे हे सगळ्यांना अनुभवाला येतं, माहिती आहे. और रजताधिक बाह्य हे, रजताधिक बाह्य आहे, यह अनुभव सर्व को है, हा अनुभव सगळ्यांना आहे. रजत को अंतर माने तो अनुभव विरोध होवे, आणि रजताला आतमध्ये मानणं हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. तो आंतरता का साधक प्रमाण युक्ती है नाही. मग ते आंतरतेचं, अर्थात रजत आंतर आहे, आतमध्ये आहे असं साधक सिद्ध करणारं प्रमाणही नाही, युक्ती नाही. युक्ती आहे व सुख दुःखाधिक आतमध्ये आहेत, पण रजताधिक अंतर अशी कोणती युक्ती आहे? युक्ती नाही, प्रमाण नाही. हा दिलेला आहे तसा, मी थांबलो तिथे. प्रमाण आणि कॉमा युक्ती है नाही, नाही या ते आंतररजत की बाह्य प्रचिती मानना असंगत आहे. यावरून आत असलेल्या रजताची बाह्य प्रचिती मानणं असंगत आहे. अशा रीतीने युक्ती, श्रुती किंवा प्रमाण आणि अनुभूती या तीनही प्रमाणाच्या द्वारे आत्मख्याती मत हे खंडित आहे. आता पुढे सौगत मतामध्ये जे काही दोन मत आहेत त्याचा विचार आपण उद्या करूया. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.